बीड पोलिसांच्या कामावर रोहित पवार यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग त्या संदर्भात एक्सपोज करत आमदार रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केलाय। पलंग स्टाफसाठी की आरोपींसाठी, रोहित पवार यांनी हा थेट सवाल उपस्थित केला आहे। त्या संदर्भात एक्सपोज करत आमदार रोहित पवार यांनी हा थेट सवाल उपस्थित केला आहे। रोहित पवार यांनी या संदर्भात जरा टीका केली आहे। बीड पोलिसांच्या कामगिरीवरती प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग नेमके कोणासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। एक्सपोज करत आमदार रोहित पवार यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। तर पलंग हे स्टाफसाठी की आरोपींसाठी, रोहित पवार यांनी हा सवाल केला आहे। खरं तर बीड मध्ये जे काही प्रकरण झालं संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्या प्रकरणाच्या नंतर खरं तर बीड पोलिसाच्या प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत। त्यातच आता कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सपोज करत या बीड पोलिसांच्या कामगिरीवरती सवाल उपस्थित केले आहेत। पलंग स्टाफसाठी की आरोपींसाठी असा थेट सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। आता ट्विट आपण पाहूयात। बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत। स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न आहेत। नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी। शिवाय गादी, उशी, पंखा, एसी देखील बसवता येईल का याचाही विचार करायला हवा, अशी टीका या उपहासात्मक टीका रोहित पवार यांनी केली। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्यानंतर आता सीआयडी कराडभोवती चौकशीचा फास आवळण्यास सुरुवात केली। या दरम्यान सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी केली जात असताना त्याची प्रकृती बिघडल्याची देखील माहिती समोर आली आहे।